नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. डेली 2.0 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीचं ज्ञान अनिवार्य, नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई. महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालवायची असेल तर प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी चालकांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. 1989च्या कायद्यात आणि नियमांमध्ये करण्यात आलेल्या बदलानंतर या नियमाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे केली जात असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. पूर्वीच्या कायद्यातील तरतुदींची बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी चालकांना माहिती नसल्यानं त्याचं योग्य पालन होत नव्हतं. प्रवाशांशी संवाद साधताना प्रामुख्याने हिंदीचा वापर केला जात असल्याच्या तक्रारीही परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत परिवहन मंत्री म्हणून सरनाईक यांनी या विषयाकडे लक्ष दिलं. चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी सुरुवातीला 3 महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत वाढवून सुमारे 105 दिवस करण्यात आली. या कालावधीत तब्बल 1,35,000 रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून सुमारे 1,600 शिक्षकांची नियुक्ती करून चालकांना प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षणानंतर सुमारे 1,10,000 चालकांना प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली आहे. मात्र मराठी शिकण्याची इच्छा न दाखवणाऱ्या किंवा प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्यास जाणीवपूर्वक नकार देणाऱ्या चालकांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. व्यावहारिक मराठीचं ज्ञान नसल्यास सुरुवातीला 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित केलं जाणार आहे. त्यानंतरही नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधित चालकाचं लायसन्स आणि परमिट कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिलाय. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर मराठी भाषेला मान सन्मान देणं आणि तिचं ज्ञान असणं आवश्यक आहे, असा स्पष्ट संदेश प्रताप सरनाईक यांनी दिलाय. 89चा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये किंवा त्या नियमामध्ये थोडासा बदल केला आहे. पूर्वीचा कायदा हा समस्त रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना माहिती नव्हता आणि त्यामुळे त्याचं पालन केलं जात नव्हतं. सर्रासपणे हिंदीमध्ये संवाद साधला जात होता आणि त्या कायद्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की तुम्हाला व्यवहारिक ज्ञान म्हणजे पॅसेंजरबरोबर बोलत असताना, प्रवाशांबरोबर संवाद साधत असताना मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. ते तुम्हाला जर आलं नाही तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. परंतु ते योग्य प्रकारे आमच्या लोकांनी सुद्धा सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत किंवा रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांपर्यंत पोहोचवलं नव्हतं, म्हणून ही कारवाई होत नव्हती. परिवहन मंत्री म्हणून माझ्याकडे काही तक्रारी आल्यानंतर मी त्यावर लक्ष घातलं आणि लक्ष घातल्यानंतर असं निदर्शनास आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्षा आणि टॅक्सी चालक आहे, पण सर्वजण हे प्रवाशांशी हिंदीमध्ये संवाद साधत असतात आणि त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी भाषेचं महत्त्व हे ह्यांना कळावं यासाठी कायद्यामध्ये काही बदल केला आहे. पूर्वीच्या कायद्यामध्ये दंडाची तरतूद होती. आजच्या या कायद्यामध्ये जर तुम्हाला मराठी व्यावहारिक बोलता नाही आलं तर 3 महिन्यापर्यंत आम्ही फक्त लायसन्स तुमचं रद्द करू. परत एकदा जर तुमचा दोष आढळला तर तुमचं लायसन्स जे आहे पूर्णतः रद्द केलं जाईल आणि त्याचबरोबर तुम्ही परमिटसाठी जेव्हा आमच्याकडे याल तेव्हा परमिट सुद्धा रद्द करण्याचे अधिकार हे आरटीओच्या अधिकाऱ्यांना आहे. यापूर्वी जे व्हायचं ते व्हायचं, पण प्रताप सरनाईक ह्या खात्याचा मंत्री झाल्यानंतर आणि त्यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर तुम्ही जर डाणाडोळा करत असाल शासनाला किंवा कायद्याला, बिलकुल आम्ही जुळणारच नाही असं जर तुमची भूमिका असेल तर ते चालणार नाही. आम्ही मुदत दिली होती, तुमचे काही राजकीय पक्षाचे नेते आले होते, त्यांनी आम्हाला 3 महिन्याची मुदत मागितली. मी जवळजवळ 105 दिवसांची मुदत दिली आणि त्या मुदतीमध्ये जवळजवळ 1,35,000 रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हरनी मराठीचे धडे घेतले. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून 1600 शिक्षक तैनात केले गेले होते. आता आम्ही त्यांना जवळजवळ 1,35,000पैकी 1,10,000 लोकांना प्रमाणपत्र सुद्धा कोकण साहित्य परिषदेच्या माध्यमातून देतो. त्यामुळे त्यांना शिकायची जी इच्छा होती त्यांनी पूर्ण केलेली आहे. परंतु जे मुजोरी करतील की महाराष्ट्रात आम्ही खाऊ पिऊ, आम्ही व्यवसाय करू, पैसे कमावू आणि तरी सुद्धा आम्ही मराठी बोलणार नाही, तर त्या लोकांना मात्र शिक्षा ही दिलीच गेली पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही 17 तारखेला जो समारोपाचा कार्यक्रम आहे त्यानंतर एक चांगली मोहीम आरटीओच्या माध्यमातून आम्ही स्वीकारू घेऊ आणि आमच्या माध्यमातून ज्यांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान नसेल त्याच्यावर नियमानुसार कारवाई करू. एक गोष्ट मात्र नक्की, नियमानुसार कारवाई करू. जर तुम्हाला त्या कारवाईबद्दल काही अजूनही आक्षेप असेल तर माझ्यापर्यंत आला. परंतु महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर मराठीचं ज्ञान आवश्यक आहे.
परत एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये मराठीला मान द्या, सन्मान द्या, तरच तुम्ही व्यवसाय योग्य प्रकारे करू शकता, हे या कायद्याच्या दृष्टीनं दाखवले. स्मार्ट मीटरबाबत महावितरणची कार्यपद्धती आणि मुख्यमंत्र्यांचे विधान यामध्ये प्रचंड विसंगती दिसून येत आहे. जर नागरिकांना हे मीटर नको असतील तर जबरदस्ती करण्याचं कारण काय? एक गोष्ट नक्की की आधीच्या मीटर आणि आत्ताच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये तफावत आहे. बिलं वाढलेली आहेत आणि कुठेतरी हा आक्रोश रस्त्यावर दिसेल. आम्ही लोकांना घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा मनोज प्रधान यांनी दिलाय. मांसाहार करीत असाल तर ताडदेवमध्ये घर मिळणार नाही असा एका इस्टेट एजंटचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारलं असता या एजंटला आम्ही आजपासून ठाण्यात बंदी घालतोय, त्याने ठाण्यात येऊच नये, तो आला तर राष्ट्रवादी त्याला 100% काळं फासणार. ही सुरुवात फक्त मांसाहार आणि शाकाहार याची नाही तर मुस्लिमांना घरं देणार नाही इथून सुरू झाली आहे. हा महाराष्ट्र आहे. सर्व धर्म समभावाची पाळेमुळे मराठी मातीत रुजलेली आहेत. इथे आहार स्वातंत्र्य आहे. त्यामुळेच अशा प्रकारे जर कोणी आहार सक्ती करत असेल तर त्याला काळं फासल्याशिवाय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थांबणार नाहीत. तो ठाण्यात नाही आला तर आम्ही त्याला ताडदेवला जाऊन त्याला काळं फासू असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिलाय. अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या उपवनमधील 29 उद्योजकांचं त्याच भागात पुनर्वसन करण्याची मेट्रो अधिकाऱ्यांनी केली मागणी मान्य. ठाण्यातील अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या उपवनमधील 29 उद्योजकांचं त्याच भागात पुनर्वसन करण्याची मागणी मेट्रो अधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे गेल्या 40 ते 45 वर्षांपासून याच परिसरात व्यवसाय करणाऱ्या या उद्योजकांना मोठा दिलासा मिळालाय. ठाण्यात रिंग मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू असून याबाबत विविध विभागातून नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. अशाच तक्रारी आमदार संजय केळकर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. केळकर यांनी अधिकाऱ्यांनी नागरिकांसह प्रत्यक्ष पाहणी करून सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार आवश्यक बदलही काही ठिकाणी करण्यात आले आहेत. उपनेते गेली 40 ते 50 वर्षांपासून व्यवसाय करणारे उद्योजक देखील या प्रकल्पात बाधित होणार असल्यानं त्यांनी केळकर यांच्याकडे धाव घेतली होती. याबाबत केळकर यांनी अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून सूचना केल्या होत्या. दरम्यान बुधवारी मेट्रो कार्यालयात केळकर यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी हिरानंदानी, चेंदणी कोळीवाडा, महागिरी, लाजरस रोड, उपवन येथील नागरिक आणि उद्योजक आणि वेकअप ठाणे संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपवन येथील 29 उद्योजकांचं त्याच भागात पुनर्वसन करण्याचं अधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यामुळे या उद्योजकांना दिलासा मिळाला असल्याचं केळकर यांनी सांगितलं. अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाच्या परवानग्या घेण्याआधी नागरिकांच्या हरकती सूचना घेणं आवश्यक होतं. मात्र काम सुरू केल्यानंतर सूचना स्वीकारल्या जात आहेत. एक वेळ प्रकल्पाला विलंब झाला तरी चालेल, परंतु कमीत कमी नागरिकांना त्रास व्हावा आणि जास्तीत जास्त नागरिकांना फायदा व्हावा या दृष्टीनं प्रकल्पाची अंमलबजावणी व्हावी अशी भूमिका अधिकाऱ्यांसमोर मांडल्याचं केळकर यांनी सांगितलं. सध्या ठाणे शहराची लोकसंख्या 29 लाखांवर येऊन ठेपली आहे. भविष्यात नागरीकरणामुळे लोकसंख्या आणखीन वाढणार आहे. त्या दृष्टीने आतापासून विविध योजना शहरात राबवल्या जात आहेत. मात्र या योजना सुरू करताना नागरिकांना विश्वासात घेण्याची गरजही केळकर यांनी व्यक्त केली आहे. प्रकल्पाला 4 महिने उशीर झाला तरी चालेल, परंतु नागरिकांना कमीत कमी त्रास आणि जास्तीत जास्त फायदा व्हावा या दृष्टीने अंमलबजावणी करावी अशी सूचना मेट्रो अधिकाऱ्यांना केल्याचं केळकर यांनी सांगितलं. आपण मेट्रो अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. काय चर्चा झाली, काय याच्या संदर्भात ज्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या त्या संदर्भात काही सूचना करण्यात आल्या? आज रिंग महामेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करण्याकरता मी या ठिकाणी त्यांच्याच कार्यालयामध्ये आज बैठक बोलवली होती. आणि हे 2-2.5 महिन्यापासून मला निरनिराळ्या भागातली ज्या ठिकाणून मेट्रो जाते त्या ठिकाणातल्या लोकांचं रिप्रेझेंटेशन्स येत होती. प्रत्यक्ष आम्ही काही ठिकाणी पाहणीही केली होती अधिकाऱ्यांच्या बरोबर, पण त्याचा फॉलोअप आणि नवीन काही भागातल्या लोकांचं देखील या ठिकाणी निवेदनं माझ्याकडे आली होती. तर त्याच्या दृष्टीने आम्ही साधक बाधक नकाशा समोर ठेवून चर्चा केली. त्यांनी जी सजेशन्स केलेली आहेत त्या सजेशनच्या प्रमाणे टेक्निकली त्याची फिजिबिलिटी बघितली जावी या दृष्टीने देखील
आम्ही सांगितलंय आणि मी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना हे देखील सांगितलंय की ह्या सूचना जर फिजिबल असतील, टेक्निकली व्हायबल असतील, तर त्याचा 100% विचार झाला पाहिजे. वेळ पडली तर तुम्ही काही महिने तुमच्या प्रकल्पाला लेट झाला तरी चालेल, पण चांगली सूचना की ज्या नागरिकांच्या हिताची आहे आणि कमीत कमी लोकांना त्रास होणारी आहे, तर ती या सूचनेचा देखील आपण टेक्निकल टीमकडनं आढावा घ्यावा आणि ती पूर्ण करावी. या पुढच्या काळामध्ये देखील खरं म्हणजे हे आधी एक्सरसाइज जर त्या कंपनीने केला असता तर त्यांना बाकीचा आधीच तो सगळा प्लॅन पूर्ण करायची गरज पडली नसती. परंतु हरकत नाही, त्यांच्या सूचनाच्या अंमलबजावणी जी आहे ती टेक्निकली होते, जर व्हायबल असेल तर ती केली जाण्याची त्यांनी मान्य केलेलं आहे. सर, यामध्ये अनेक झाडं बाधित होणार आहे. 3000हून अधिक झाडं या प्रकल्पामध्ये बाधित होणार आहे. हेरिटेज झाडं देखील आहे, पण पर्यावरण प्रेमीकडनं सांगण्यात येते की जी झाडं कापली जाणार आहेत त्याचे पुनरोपण केलं जातं, पण ते कुठे कुठे लावण्यात आहेत, कुठली जागा आहे ते अद्यापपर्यंत महानगरपालिका पण सांगत नाही आणि जे रिंग मेट्रो प्रकल्पवाले ते पण सांगत नाही. त्याच्या संबंधी जो SOP आहे आणि कोर्टाने देखील त्याला काही डायरेक्शन दिले आहेत, त्याच्याप्रमाणेच तंतोतंत त्याचं पालन होण्याच्या दृष्टीने सजग राहणं गरजेचं आहे आणि त्याच्याप्रमाणेच त्याचं पालन झालं पाहिजे. तरच मग निर्दोषपणे ते अंमलबजावणी जी आहे ती होऊ शकते आणि पर्यावरण प्रेमींना देखील निश्चितपणे दिलासा मिळू शकतो. आणि त्याचे जे काही त्यांनी डायरेक्टिव्ह दिले त्याच्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी व्हावी अशी आमचीही त्यांना सूचना आहे. सर, याच रिंग मेट्रोच्या प्रकल्पातला जो काही भाग जो आहे तो काही कोळीवाड्यांमधून जातोय आणि कोळीवाड्यातल्या देखील नागरिकांनी देखील याच्यावरती आक्षेप नोंदवलेला आहे. त्या ठिकाणी भुयारी अंतर्गत हे जे 2 स्टेशन जे आहेत ते असणार आहेत, त्या संदर्भात काही चर्चा झाली? त्या संदर्भात पण चर्चा झाली. दोन्ही महागिरी कोळीवाडा आणि चेंदणी कोळीवाडा आणि अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांचे जे काही टेक्निकल आक्षेप आहेत ते त्यांनी पटवून दिले की कशा पद्धतीने हे होणार आहे. तरी देखील पुढच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणीही प्रत्यक्ष पाहणी दौरा होणार आहे. कारण महागरी कोळीवाड्यातलं रिप्रेझेंटेशन आहे, त्याचं म्हणणं जे आहे ते एक आहे, वेगळं आहे. चेंदणी कोळीवाडा तर पुढे आहे स्टेशनच्या जवळ, त्यांचं म्हणणं जे, तर त्याचं देखील तपासून त्याची फिजिबिलिटी जी आहे ती बघितली जाणार आहे. थोडक्यात कसं आहे की नागरिकांना विश्वासात घेऊन जे म्हणून करण्याचा प्रक्रिया आहे ती करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. ठाणे महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील 70 वर्ग होणार डिजिटल. ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकण्याचा अनुभव मिळावा यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील आणखीन 70 वर्ग डिजिटल करण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत डिजिटल पॅनल, संगणक, कॅमेरा, UPS स्टँड यांच्यासह लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेने टप्प्याटप्प्याने डिजिटल वर्गांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या एकूण 69 शाळा इमारतींमध्ये 737 वर्ग असून त्यापैकी आतापर्यंत 455 वर्ग डिजिटल करण्यात आले आहेत. उर्वरित वर्गही टप्प्याटप्प्यानं डिजिटल करण्याचं नियोजन शिक्षण विभागानं केलं आहे. 2019-20 मध्ये पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील 200 वर्ग डिजिटल करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आणखीन 63 वर्ग डिजिटल झाले. 2025-26 मध्ये 72 वर्ग डिजिटल करण्यात आले असून CSRच्या माध्यमातूनही 100 वर्ग डिजिटल करण्यात आले आहेत. त्यामुळे डिजिटल वर्गांच्या माध्यमातून तंत्रज्ञान आधारित शिक्षणाचा विस्तार करण्यावर महापालिकेचा भर आहे. यंदा आणखीन 70 वर्गांसाठी डिजिटल यंत्रणा उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 1,99,46,300 रुपयांची तरतूद आहे. यामध्ये उपकरणांची खरेदी, स्थापना, वाहतूक, मनुष्यबळ, 3 वर्षांचा देखभाल खर्च तसंच शिक्षकांचं प्रशिक्षण यांचाही समावेश आहे. या डिजिटल वर्गांमध्ये 65 इंचांचे इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल, OPS संगणक, कॅमेरा आणि UPS यांचा समावेश असणार आहे.
त्यासोबत लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमच्या माध्यमातून प्रवेश व्यवस्थापन, वर्ग व्यवस्थापन, उपस्थिती, परीक्षा व्यवस्थापन, बहुस्तरीय मंजुरी आणि इतर शैक्षणिक बाबी डिजिटल पद्धतीने हाताळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मतदारांसाठी महत्त्वाची सूचना जिल्हा प्रशासनानं जारी केली आहे. या मतदारांचं स्वाक्षरीसह गणना प्रपत्र प्राप्त झालं नाही अशा मतदारांची नावे अप्राप्त गणना प्रपत्र या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या यादीमध्ये गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुबार अशा प्रकारांमध्ये नोंद झालेल्या मतदारांचा समावेश करण्यात आलाय. या मतदारांची नावं 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार नाहीत. जिल्ह्यात गेले 1 ते 1.5 महिन्यांपासून SIR प्रक्रियेचं काम सुरू आहे. या प्रक्रियेत सध्या निम्म्याहून अधिक मतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसंच इतरांची प्रक्रिया देखील सुरू आहे. त्यामुळे पात्र मतदाराचं नाव मतदार यादीतून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनानं अनकलेक्टेबल EF यादी तपासण्याचं आवाहन केले. ही यादी विधानसभा मतदारसंघनिहाय ठाणे जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीत आपलं किंवा आपल्या कुटुंबातील पात्र सदस्याचं नाव असल्यास संबंधितांनी गणना प्रपत्र तात्काळ भरून 17 ऑगस्ट पर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल फेरबदल कार्यक्रम राबवण्यात येत असून 17 ऑगस्ट पर्यंत गणना प्रपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे मतदारांनी विलंब न करता आपलं नाव अनकलेक्टेबल EF यादीत आहे की नाही हे तपासून आवश्यक ती कार्यवाही 17 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. अशाच विविध घडामोडींची माहिती घेण्यासाठी डेली 2.0ला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.